नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बटाट्याची वेफर्स। उन्हाळी पदार्थांसाठी आपण जेव्हा कधी उपवास असतो तेव्हा बटाट्याची वेफर्स तळून खातो। अगदी 2 वर्ष टिकतात, काहीच होत नाही याला। त्याच्यासाठी मी तुम्हाला छान अशा टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि एका दिवसामध्ये झटपट वेफर्स कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि तुम्ही तळल्यानंतर सुद्धा बघू शकता किती पांढरे शुभ्र झालेले आहेत, लाल अजिबात झालेले नाहीयेत। तर काही जणांचे वेफर्स लाल होतात, व्यवस्थित तळले जात नाही, तळताना लगेच करपून जातात। या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि वेफर्स तुम्ही बघू शकता, तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती सुंदर असे झालेले। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण वेफर्स करण्यासाठी बटाटे घेतलेले आहेत। असे मोठ्या साईजचे, जेवढे मोठे भेटतील तेवढे छान आणि पातळ सालीचे बटाटे घ्यायचे आहेत। मी इथे 10 किलो बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढा बटाट्याचे वेफर्स करायचे असतील तेवढे तुम्ही करा। आणि हा वाला बटाटा बघा, हार्ट शेप मध्ये होता, खूप सुंदर। आणि हे सगळे 10 किलो जे बटाटे आहेत ते व्यवस्थित असे स्वच्छ आपण सगळ्यात पहिल्यांदा धुवून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण मोठी बकेट घेतलेली आहे। त्या बकेट मध्ये सगळे बटाटे आहेत ते 1 ते 2 तास असेच भिजत ठेवलेले होते। आता ते व्यवस्थित असे आपण धुवून घेतलेले आहेत। त्यावरचं सगळ्यात पहिल्यांदा साल काढून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने तुम्ही बघू शकता साल निघत आहे। त्यासाठी आपण पाण्यामध्ये ते भिजत ठेवले होते, लवकर साल निघतं बटाट्यांवरचं आणि पूर्ण साल काढून घ्यायचं आहे। आता बटाट्यावरचे पूर्ण आपण साल व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे। इथे आपण खिसणी घेतलेली आहे, खूप जास्त मोठी नाही आणि खूप जास्त बारीक देखील घ्यायची नाहीये। त्याची प्लेट मीडियम अशी प्लेट घ्यायची आणि खाली मोठी प्लेट घ्यायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। आणि जो बटाटा आहे तो असा उभा पकडला तर छोटे चिप्स होतात आणि जर आडवा पकडला तर ते मोठे होतात। तुम्हाला जर छोटे हवे असतील तर तुम्ही उभा पकडू शकता, पण आपल्याला छान असे मोठे मोठे चिप्स हवे आहेत, त्यामुळे असा आडवा पकडायचा आणि हळूवार काळजीपूर्वक व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान असे पडलेले आहेत बटाट्याचे चिप्स, मस्तच। खूप जास्त मोठा घेतला तर ती प्लेट मोठी घेतल्यामुळे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते सुद्धा मोठे होतात आणि मग ते तळल्यानंतर पिठाळ लागतात, व्यवस्थित होत नाही। त्यामुळे कधीच मोठी त्याच्यामध्ये प्लेट घ्यायची नाहीये, मीडियम साईजची प्लेट घ्यायची आहे, जेणेकरून बटाट्याचे वेफर्स आहेत ते व्यवस्थित असे होतात, करपत देखील नाहीत आणि पिठाळ देखील लागत नाहीत। आता अशा प्रकारे हळूवार आपण सगळं खिसून घेणार आहोत, अगदी हलक्या हाताने, खूप फास्ट खिसून घ्यायचं नाहीये। आणि तुम्ही बघू शकता मस्त असे झालेले आहेत चिप्स, छान असे पडलेले आहेत, आकार सुद्धा मस्त असा आलेला आहे। आता जेवढे तुम्ही चिप्स करणार आहात तेवढे सगळे तुम्ही आडवे पकडले तर असेच मोठे मोठे होतील। जर तुम्हाला उभे पकडायचं असेल तर तुम्हाला मी एक आहे बटाटा त्याचा साल काढून घेतलेला आहे आणि जर उभा पकडला तर कितपत छोटे होतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण असा आडवा पकडला होता सगळ्यात पहिल्यांदा बटाटा, हा तुम्हाला उभा पकडून दाखवते। उभा पकडला तर सेम बटाट्याचे वेफर्स होतात, काहीच फरक होत नाही। फक्त एवढंच आहे की त्याची साईज आहे ती पहिल्यापेक्षा थोडीशी छोटी होते। आणि हे सुद्धा आपले खिसून झालेले आहेत। आता हे प्लेटमध्येच ठेवायचं आहे, पाणीमध्ये व्यवस्थित असे बुडतील, त्यानंतर ते व्यवस्थित असे त्यामध्ये पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। 2 ते 3 वेळा आपण बटाटे यामध्ये खिसले की ते प्लेटमधलं पाणी आहे ते पण चेंज करायचं आहे। त्याच्यामधलं जे स्टार्च असतो तो त्यामध्ये जमा होतो, ते खूप व्हाईट पाणी होतं आणि खूप जास्त वेळ ठेवलं तर ते लाल पडतं। त्यामुळे लगेचच 5-6 बटाटे जरी तुम्ही व्यवस्थित असे खिसून घेतले की लगेचच जे प्लेटमधलं पाणी आहे ते चेंज करून घ्या। आता आपण असे पूर्ण बटाटे आहेत ते घेतलेले आहेत काढून आणि हे प्लेटमधलं पाणी आहे ते 2-3 वेळा आपण बटाटे आहेत ते खिसले की मग चेंज करून घेणार आहोत। इथे मोठ्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे पाणी, त्यामध्ये पूर्ण बटाट्याचे वेफर्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि हे असे स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत सगळे बटाटे। याचे साल काढून आता मी सगळ्या बटाट्यांचे वेफर्स आहेत ते खिसून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता खिसून झालेले आहेत। खिसून झाल्यानंतर ते एक
अजून एकदा एका पाण्याने धुवून काढायचे आहेत, जेणेकरून सकाळी आहे त्याच्यावरती फेस जमा होणार नाही. जे मोठ्या भांड्यातले आहेत वेफर्स ते आपण पातेल्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यामधले परत आपण बकेटमध्ये असे म्हणजे 2 वेळा ते वॉश करून होत आहेत. व्यवस्थित असं त्यामध्ये पाणी टाकायचं. आणि आत्ता तुम्ही लक्षात घेऊ शकता की यामध्ये आपण अजिबात तुरटी टाकलेली नाही आहे जेव्हा आपण खिसत होतो तेव्हा. आता हे आपण रात्रभर ठेवणार आहोत, त्यामुळे यामध्ये 3-3 किलोचं असं 3 आपण भांडे करून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये अगदी हलकी अशी जो शेंगदाणा असतो, अगदी शेंगदाणा एवढी तुरटी आहे, ती 3ही भांड्यांमध्ये आपण 3 जे छोटे छोटे खडे आहेत ते टाकून घेणार आणि मिक्स करून घेणार आहोत. आणि हे रात्रभर आपण आता झाकून ठेवणार आहोत, म्हणजे ते व्यवस्थित असे छान होतात, कडक होतात. तुम्ही सकाळी करून लगेचच करू नका, शक्यतो रात्रीच खिसून ठेवा आणि सकाळी लगेचच आपण ते बॉईल करून वाळत घालणार आहोत. आता सकाळी तुम्ही बघू शकता अजिबात यावरती फेस जमा झालेला नाही आहे, कारण त्यामध्ये अजिबात स्टार्च लाहिलेला नव्हता. व्यवस्थित असं आपण स्वच्छ धुवून घेतलं होतं ते 1 ते 2 पाण्यांनी. जर आपण व्यवस्थित बटाटा आहे तो धुवून नाही घेतला तर यावरती सकाळी फेस जमा होतो. आणि व्यवस्थित असं किती क्लीन पाणी आहे तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा आता आपण सगळे वेफर्स आहे ते एकदा धुवून घ्यायचे आहेत. लगेचच ते बॉईल करायला टाकायचे नाही आहेत, त्या पाण्यामधून चेंज करायचे, दुसऱ्या पाण्यामध्ये ते वॉश करून घेणार आहोत आपण. तुम्ही बघू शकता पातेल्यामधले वेफर्स आहे ते मोठ्या भांड्यामध्ये काढून वॉश करून घेतलेले आहेत. आता मोठं पातेलं आहे ते आपण गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता खाली बबल्स यायला लागलेले आहेत, म्हणजे पाणी आता आपलं बॉईल व्हायला लागलेलं आहे. तर आपण यामध्ये 3 चमचे मीठ टाकणार आहोत. 1 किलोसाठी 1 चमचा मीठ यूज करायचा आहे. आणि तुम्ही नंतर सुद्धा टेस्ट करून बघू शकतात, 1 वेफर्स खाऊन बघू शकता जेव्हा ते बॉईल होतील छान तेव्हा. जर तुम्हाला जास्त मीठ वाटलं तर मग तुम्ही नंतर मीठ ॲड करू नका, किंवा मग कमी वाटलं तर तुम्ही 1-2 चमचे त्यामध्ये वाढू देखील शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर अगदी छोटीशी आहे तुरटीची, अगदी छोटी पावडर अशी करून टाकलेली आहे. तुम्ही डायरेक्ट खडा देखील टाकला तरी पण चालेल. आणि त्याचसोबत अगदी अर्धा चमचा यामध्ये आपण ऑइल टाकलेलं आहे. ऑइल टाकल्यामुळे वेफर्स आहेत ते छान असे मोकळे सुटसुटीत होतात. आणि खूप जास्त देखील ऑइल टाकायचं नाही, अगदी थोडंसं आपण अर्धा चमचा ऑइल टाकलेलं आहे. आणि वेफर्स आहेत ते आता आपण ह्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. पाण्यामधून काढले की लगेचच पातेल्यामध्ये टाकायचे आहेत. त्यांना हवेच्या संपर्कामध्ये अजिबात येऊन द्यायचं नाही आहे, नाहीतर ते लाल पडतात. आणि लगेचच ह्या भांड्यामध्ये जेवढे बसतील तेवढे वेफर्स आहेत ते आपण टाकणार आहोत. खूप जास्त देखील टाकायचे नाही आहेत, नाहीतर ते आपल्याला मिक्स करता येणार नाहीत. आता यामध्ये आपण मोठी आहे ती प्लेट झाकून 5 ते 7 मिनटं असंच बॉईल करून घेऊयात. मोठ्या गॅसवरती 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. त्यानंतर आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जे वेफर्स आहेत ते अगदी आपण फक्त 12 मिनटं आहेत ते शिजवलेले आहेत. खूप जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत बटाट्याचे वेफर्स, नाहीतर मग ते तुटले जातात, त्याचे तुकडे होतात आणि त्यानंतर तळताना सुद्धा ते लगेच करपून जातात. कारण तळताना सुद्धा ते जेव्हा आपण तळतो वेफर्स तेव्हा ते ऑलरेडी पूर्ण शिजवलेले असतात, तर तळताना ते जास्तच होतात आणि करपून जातात. आता आपण पुन्हा एकदा प्लेट झाकून ठेवूयात आणि 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. पूर्ण आपण 12 मिनटं वेफर्स आहेत ते मोठ्या गॅसवरती शिजवून घेतलेले आहेत. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते मी, जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल की आपले बटाट्याचे वेफर्स बरोबर शिजलेले आहेत की नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 ते 4 मिनटानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे खालचे वेफर्स असतात ते जास्त शिजणार नाही आणि वरचे जे आहेत ते कच्चे राहणार नाहीत. आणि असं एक वेफर्स घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता त्याला असं पकडलं की अगदी कागद जसा फाटतो ना तसा वेफर्स आहे तो फाटत आहे, याचा अर्थ तो परफेक्ट शिजलेला आहे. किंवा मग तुम्ही असा दाबून सुद्धा बघू शकता. दाबल्यानंतर तो थोडासा अगदी असं आपलं जे नख असतं हाताचं ते त्यामध्ये जातं आणि कागदासारखा फाटला जातो. खूप जास्त शिजवायचा नाही आहे. तुम्ही खाऊन सुद्धा बघू शकता, खाल्ल्यानंतर तो पूर्णपणे शिजलेला नको, त्यामध्ये थोडासा असा कच्चे पण राहिलेला हवे. ते लगेचच आपण आता एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, कारण जेव्हा हे वेफर्स आहे ते आपण काढून घेतो तेव्हा ते वाफेने सुद्धा आणखी शिजल्या जातात, त्यामुळे पटकन काढून घ्यायचे आहेत. जेवढं तुमच्याकडे
चाळण्या असतील त्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता। मी इथे 3 ते 4 चाळण्यांमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच पाण्यामध्ये आपण पुन्हा एकदा फक्त मीठ टाकणार आहोत। त्यामध्ये तुरटी नंतर टाकायची नाही आणि ऑइल सुद्धा टाकायचं नाहीये। त्याच पाण्यामध्ये आता आपण बाकीचे वेफर्स आहेत ते बॉईल करून घेणार आहोत। व्यवस्थित असं पुन्हा एकदा जेवढे बसतील तेवढे वेफर्स आहेत ते बॉईल करून घ्यायचे आहे त्याच पाण्यामध्ये। फक्त त्यामध्ये आपण मीठ ॲड करत राहायचं आहे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं। आधीच्या भांड्यामध्ये आपण 3 चमचे मीठ टाकलं होतं आणि ह्या भांड्यामध्ये 3 चमचे। आता वेफर्स आहेत ते आपण टेरेसवरती वाळून घेणार आहोत। एकावरती एक टाकायचं नाहीये, असे सुट्टे सुट्टे टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एकावर एक अजिबात टाकलेला नाहीये। आणि तुम्हाला जर उन्हामध्ये वाळवायला तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये वाळू शकता, पण तुम्हाला एक सांगते उन्हामध्ये वाळवले ना एका दिवसामध्ये वाळून तयार आहे। तुम्ही बघू शकता आणि अजिबात पिवळे झालेले नाहीये। त्याचऐवजी जर तुम्ही ते घरामध्ये वाळवले ना तर त्याला 3 ते 4 दिवस तरी लागतात आणि पिवळे देखील होतात, पण तळल्यानंतर ते पांढरेच होतात। पण आता तुम्हाला दिसतात आहेत ना वेफर्स, हे सगळे पिवळे होतात ते। आणि तुम्ही आता बघू शकता आपण हे फक्त सकाळी आपण 11 वाजता घातले होते, 5 वाजेपर्यंत आपले पूर्ण वेफर्स आहेत ते वाळून अगदी छान असे तयार आहेत। मस्त असे होतात आणि पांढरा शुभ्र असा त्याला कलर देखील आलेला आहे, पिवळे झालेले नाहीयेत। तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवणार आहे। खूप सारे आपण वेफर्स करतो आणि खूप कमी असं वाळल्यानंतर ते खूप छोटे होतात, कितीही केले तरी असं वाटतात कमीच आहेत। आणि आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडतात वेफर्स, त्याच्यामुळे 10 किलोचे केलेले होते। आणि आता कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत। छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती आपण वेफर्स तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती सुंदर असे तळले गेलेले आहेत। लगेचच ते काढायचे आहेत, खूप जास्त वेळ तेलात देखील ठेवायचे नाहीयेत। आणि मस्त असा कलर देखील आलेला आहे पांढरा शुभ्र। आणि जेव्हा आपण ते तेलामध्ये टाकतो तेव्हा तुम्ही बघू शकता छान असे फुलले जातात आणि मस्त अशी त्याची साईज सुद्धा शेप सुद्धा ते छान घेतात। जर तुम्ही उभा बटाटा पकडला आणि जर छोटे छोटे वेफर्स केले तर ते तळल्यानंतर सुद्धा अगदी थोडीशी साईज त्याची इन्क्रीज होते, खूप जास्त मोठे होत नाहीत। आम्हाला असेच मोठे आवडतात बटाट्याचे स्लाइस, त्याच्यामुळे असे आडवे बटाटे पकडायचे आणि मोठे मोठे बटाटे आहेत ते खिसून घ्यायचे आहेत। जेवढा बटाटा मोठा तुम्हाला बाजारामध्ये मिळेल तेवढा मोठा तुम्ही बटाटा घ्यायचा आहे। आणि खूप सुंदर असे मी सगळे वेफर्स आहेत ते तुम्हाला तळून दाखवलेले आहेत। तुम्ही जर अनिशाच रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला तिथे सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑल वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। आणि प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब सुद्धा करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा। आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला व्हिडिओ शेअर करा आणि वेफर्स आहेत ते नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा तुमचे वेफर्स कसे झालेले आहेत। आणि वेफर्स सोबत आपण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, त्यावरती छान असं मीठ टाकून वेफर्स सोबत शेंगदाणे खायचे, खूप सुंदर लागतात आणि आम्हाला खूप आवडतात, त्यामुळे आपण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। अशाच रेसिपी सोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात। थँक्यू, बाय बाय।